कधी तुम्ही विचार केला आहे का, आपल्या हिंदू पंचांगात अचानक एक अधिक महिना का येतो? हा महिना शुभ आहे की अशुभ? आणि ज्याला संपूर्ण जगाने मलमास म्हणून हिणवलं, त्यालाच भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव देऊन पुरुषोत्तम का बनवलं? आज आपण जाणून घेणार आहोत या अद्भुत महिन्याची कथा, त्यामागचं विज्ञान आणि महाराष्ट्रातील आपली लाडकी परंपरा धोंड्याचा महिना. प्राचीन काळापासून भारतीय ऋषीमुनी आकाशाचा अभ्यास करत होते. सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या गतीवरूनच आपल्या हिंदू पंचांगाची रचना झाली. आपल्याकडे 2 प्रकारची वर्षे मानली जातात. सौरवर्ष, सूर्याच्या गतीवर आधारित असणारे 365 दिवसांचे वर्ष, आणि चांद्रवर्ष, चंद्राच्या गतीवर आधारित असणारे 354 दिवसांचे वर्ष. दरवर्षी पडणारा हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच आपला अधिक मास. पण तुम्हाला माहिती आहे का, हा महिना फक्त गणिताचा भाग नाही, तर तो आपल्या जीवनचक्राचा आधार आहे. जर हा महिना आपण पंचांगात घेतला नसता तर काय झालं असतं? ऋतुचक्र विस्कळीत झालं असतं, सण उत्सवाचे गणित बिघडले असते, शेती आणि निसर्ग यांच्यात असंतुलन निर्माण झालं असतं. असं असलं तरी सुरुवातीला या महिन्याची एक वेदना होती. चैत्र, वैशाख, श्रावण या सर्व महिन्यांना स्वतःची देवता होती, मान सन्मान होता. पण या अतिरिक्त महिन्याला कोणीही स्वीकारायला तयार नव्हतं. शुभ कार्य वर्ज्य असल्यामुळे लोक याला मलमास म्हणजे अशुभ किंवा टाकून दिलेला महिना म्हणू लागले. अपमानाने जळणारा हा महिना रडत रडत भगवान विष्णूंच्या चरणी पोहोचला. भगवान विष्णूंनी विचारलं, तू इतका दुःखी का आहेस? मलमास म्हणाला, प्रभू, माझं अस्तित्व व्यर्थ आहे. सर्वजण मला अशुभ मानतात. हे ऐकून विष्णूंचे डोळे करुणेने भरून आले. ते हसले आणि म्हणाले, आजपासून तू मलमास नाही, मी तुला माझं नाव देतो. तू आता पुरुषोत्तम मास आहेस. जो विष्णूंना प्रिय आहे, तो सर्वांसाठी अत्यंत पवित्र झाला. आणि याच पवित्र महिन्याला आपल्या महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विष्णूच्या स्पर्शाने त्याचं सोनं झालं. या महिन्यात आपण जावयाला लक्ष्मीनारायण मानून घरी बोलावतो. त्यांना चांदीच्या किंवा तांब्याच्या ताम्हणात 33 अनारसे म्हणजेच धोंडे ठेवून वाण देण्याची आपली जुनी आणि प्रेमळ परंपरा आहे. हा महिना म्हणजे नात्यांमधील गोडवा वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. पुरुषोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष. म्हणूनच या महिन्यात केलेले जप, पूजा, दान आणि विशेषतः गीता वाचन याचं पुण्य कोटीपटीने मिळतं असं मानलं जातं. हा महिना आपल्याला शिकवतो की ज्याला जग नाकारतं त्याला ईश्वर स्वीकारतो. स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण ईश्वराच्या दृष्टीने कोणीही व्यर्थ नसतो.